तर काय वाटतंय तुला, काय नवीन नवीन शिकायला मिळालं? मला म्हणजे आता नवीन नवीन जसं की नाटक, तबला वाजवणे, अजून ढोलपदक, स्विमिंग वगैरे सगळं शिकवलं. मग या ठिकाणी नाश्ता जेवण काय दिलं जातं, काय आवडलं तुला? पावभाजी. पावभाजी आवडली. वा वा वा, व्हेरी गुड. मुलांमध्ये योग अभ्यास, संस्कार, श्लोक पठण, चित्रकला, हस्तकला यासह अनेक कलांचं प्रशिक्षण देणारं शिबिर आत्मा मालिकमध्ये सुरू असून आज शिबिराचा 4था दिवस तितकाच उत्साहात आणि आनंदात संपन्न झालाय. पहाटे उठून ध्यान योगा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाला सुरुवात केली आहे. अगदी सकाळचा नाश्ता तर अप्रतिम होता. अभिनय, जलतरण, संगीत आणि नृत्य या वर्गामध्ये आपली उपस्थिती देत कला शिकण्यास सुरुवात केली. थोडं थकल्यावर छोटासा ब्रेक घेत कडक उन्हामध्ये ताक घेऊन मुले शांत झाली. अशाच प्रकारे पुन्हा कौशल्य शिकण्यास सुरुवात झाली. या दरम्यान दुपारचा गोड प्रसाद घेताना सर्व मुलं आनंदी दिसले. आज केवळ पुस्तक दिनानिमित्तानं वाचन नव्हे तर दररोज विद्यार्थी वाचन करत आहे. सायंकाळचा नाश्ता आणि रात्रीचा प्रसाद पण विद्यार्थ्यांचा आवडताच होता. प्रत्येक दिवसाची विशेष बाब म्हणजे विद्यार्थी दररोज परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या दर्शनासाठी आश्रमात जात आहे, तिथे ध्यान करत आहे. सायंकाळी मनोरंजन आणि मग पसायदान म्हणून विद्यार्थी झोपी गेलेत. हा होता 4थ्या दिवसाचा आढावा. आणि हो, 26 एप्रिल रोजी श्रेया गाढवे येणार आहेत. सुपरस्टार छोटे उस्ताद स्टार प्रवाह फेम सायंकाळ 17 भेट देणार आहेत. हाय, हॅलो, नमस्कार. आत्मा मालिक, मी तुम्हा सर्वांची लाडकी गायिका श्रेया मयुराज गाढवे. स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 2 ची विजेती. तर मी येत आहे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण संचालित आत्मा मालिक बाल संस्कार शिबिराच्या आत्मविष्कार सोहळ्यामध्ये दिनांक 26 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता मी येत आहे आणि तुम्हीही नक्की या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा. तर चला तर मंडळी, भेटूयात सायंकाळी ठीक 5 वाजता आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण येथे. आत्मा मालिक. तर सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील कला कौशल्य शिकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण.